राज्य शासनाने नुकतेच अवैध वाळू चोरीला आणि वाळू चोरांना लगाम लावण्यासाठी जिल्हा तालुका पातळीवर सर्व अधिकार दिले आहे। असे असताना सुद्धा सिल्लोड तालुक्यातील सावखेडा आणि कोटनांद्रवाडी येथील पूर्णा नदीपात्रात वाहत्या पाण्यामधून आणि लिलाव झालेला नसताना या नदीपात्रातून दिवसरात्र जेसीबीच्या साहाय्याने वाळूचा उपसा केला जातोय। वाळू चोरांना कोणत्याच अधिकाऱ्याचा धाक राहिला नाही आणि भरदिवसात जेसीबी मशीनच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा होतोय। एकीकडे गरिबांना आपले घरकुल बांधण्यासाठी 2 ते 3 ब्रास वाळू वेळेवर मिळत नाही आणि वाळू चोरट्यांना मात्र हजारो ब्रास वाळू नदीपात्रात सहज उपलब्ध कशी होते असा सवाल जनतेतून महसूल प्रशासनाला विचारला जातोय। तरी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी शेतकरी आणि नागरिकांनी केली आहे। याविषयी तलाठी इंगळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की अवैध वाळू वाहतुकीचे वरपर्यंत हप्ते जातात, त्यामुळे आम्हाला अवैध वाळू चोरीला कारवाई करण्यासाठी अडचण येत असते असे इंगळे यांनी सांगितले आहे। विशाल चौहान, MCN न्यूज, भराडी, सिल्लोड।